तर मंडळी आपण आता आंबिलवाडी या ठिकाणी मुक्कामी आलेलो आहोत बा आणि आता इथं कीर्तन चालू होणार आहे। तर ते कीर्तन तुम्हाला दाखवतोय मी। ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, प्रभु रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान महाराज की, रामकृष्ण
सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार माया तया वरी पार माया तया वरी पार रावता मागे मागे रावता मागे मागे माया परी पार माया अवरी पार मागे मागे सुख दुख तारे आगे सुख दुख तारे आगे सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे त्याने घ्यावे नाम तिशी करणे त्याचे काम धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कुवळी धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन
दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन्याती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पूर्वा विठाळ विठाळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्री क्षेत्र उक्कडगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर दिंडी सोहळा असणारा पहिला मुक्काम हरिभक्तीपरायण पावसाहेब वागळे यांच्या निवासस्थानी येऊन पोहोचलेला आहे आणि या माध्यमातून काहीतरी हरिकथा घडावी म्हणून प्राप्त झालेला हरिकथेचा हरिकीर्तनाचा योग सेवेकरिता निवडलेला अभंग देहुनिवासी विश्ववंदे विश्वभूषण जगद्गुरु वैराग्याचे महामेरू असणारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. विठाला विठाला अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय अखिल मानव जातीला भगवंताची कृपा संपादन याचं वर्णन करतात. विठाला विठाला कारण मानवी जीवनाचा विचार केला तो सुख दुःख मिश्रित असणार जीवन आहे. कुणाच्या जीवनामध्ये पूर्ण सुखही नाही, कुणाच्या जीवनात पूर्ण दुःखही नाही, अगदी सुख दुःख मिश्रित असणारं जीवन आहे. वास्तविक हे असणारी सुख दुःख तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय येतात याचं कारण जीवानं पूर्वजन्मामध्ये केलेली कर्म आहे. कारण पूर्वजन्मामध्ये जशी कर्म आपण केली ना त्या कर्माचं भोग म्हणजे प्रारब्ध तुम्हाला आता प्राप्त झालेलं आहे. आमचे गुरुवर एक उदाहरण सांगायचे की आज आपण जी ज्वारीची भाकरी खातोय ना हिच्याकरता आपण मागच्या वर्षी प्रयत्न केलेले आहेत. तिची पेरणी मागच्या वर्षी केली तेव्हा यंदा आपल्याला त्या ज्वारीची भाकरी खायला मिळते. तसं मागच्या जन्मामध्ये आपण जशी कर्म केली ना तशी फळं आपण आता भोगत आहोत. विठाला शांतीब्रह्म आहेत एकनाथ महाराज हरिपाठ आवाज कमी करावा. शांतीब्रह्म एकनाथ महाराज हरिपाठामध्ये त्याचं वर्णन करताना सांगतात केले कर्म झाले तेची भोगा आले
जन्मामध्ये आपण जशी कर्म केली ना तशा प्रकारची भोग आपण आता भोगत आहोत, आणि या भोगाला प्रारब्ध म्हटलेलं आहे. या प्रारब्धाचा विचार केला तर ब्रह्मादिक देवांना सुद्धा हे प्रारब्ध चुकवता आलेलं नाही. आमचे जगद्गुरु तुकोबाराय त्याचं वर्णन करताना सांगतात, प्रारब्धाचा लेखा तुकोबाराय सांगतात हे असणारं प्रारब्ध ब्रह्मादिकांना सुद्धा चुकवता आलेलं नाही. उदाहरण पहा, रामदेव होते, 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. प्रारब्ध. भगवान कृष्ण परमात्मा या विश्वाचे निर्माते, जन्म कंसाच्या बंदी खाण्यात आहे, आणि वसुदेवजींनी भगवान कृष्ण परमात्म्याला गोकुळामध्ये नेलं, केराच्या टोपलीत प्रारब्ध. विठाला विठाला देवच काय, देवाच्या बापालाही प्रारब्ध चुकवता आलं नाही. उदाहरण सांगू, राजा दशरथ, रामाचे वडील म्हणजे देवाचा बाप, 4 मुलं असताना अंतकाळी एकही जवळ हजर नव्हता. राम लक्ष्मण वनवासामध्ये, भरत शत्रुघ्न आजुळी होते महाराज, कारण प्रारब्ध. या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होईल की राजा दशरथानं असं काय कर्म केलं की ज्याची फलश्रुती म्हणून 4 मुलं असताना राजा दशरथाच्या अंतकाळाला एकही जवळ हजर नव्हता. असं राजा दशरथाकडून काय कर्म घडलं होतं, त्याचा विचार जर करायचा झाला. राजा दशरथ शिकारी करता एका जंगलामध्ये गेले. दिवसभर वडवून फिरून शिकार सापडली नाही, पण तहानेनं व्याकुळ झाले, आणि मग पाण्याचा शोध घेत घेत एका सरोवराजवळ आले. सरोवराचं थंड शीतल असणारं पाणी प्याले, आणि मनामध्ये विचार केला, काही हिंस्र श्वापद या सरोवरावर पाणी पिण्याकरता येत असतील, इथंच कुठेतरी झाडीत लपून बसावं. एखादं श्वापद आलं की त्याची शिकार करावी, या उद्देशानं त्या सरोवराच्या काठावर असणाऱ्या एका झाडावर राजा दशरथ बसले. इकडे श्रावण बाळ आपल्या वृद्ध आई वडिलांना घेऊन तीर्थयात्रेकरता चाललेला. दुपारच्या रणरणत्या उन्हामुळे श्रावणाच्या आई वडिलांना तहान लागली, आणि त्यांची तृषा भागवण्याकरता श्रावण बाळ हातात घागर घेऊन त्याच सरोवरावर आला. श्रावणानं आपल्या हातातली घागर त्या सरोवरामध्ये बुडवली. त्या घागरीचा बुडबुड बुडबुड आवाज झाला. राजा दशरथाच्या मनात विचार आला, काहीतरी हिंस्र श्वापद पाणी पिण्याकरता आले, आणि मग भात्यामध्ये हात घातला, बाण बाहेर काढला, धनुष्याला जोडला, आवाजाच्या दिशेनं सोडला. तो बाण श्रावणाच्या काळजामध्ये आरपार होतून बसला. एक कविता राजा दशरथानं आवाजाच्या दिशेनं बाण सोडला. तो बाण श्रावणाच्या काळजामध्ये आरपार रुतून बसला. श्रावण बाळ त्या असणाऱ्या सरोवराच्या काठावर रक्त ढोंगाळ अवस्थेमध्ये पडला. त्याला आर्त किंकाळी फोडली. ती किंकाळी राजा दशरथाच्या कानावर गेली. राजा दशरथ धावतच त्या सरोवराच्या काठावर आला. श्रावण बाळ रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेलं पाहिला, आणि मग विचारू लागला, हे बाळ
कोण आहेस, कुठून आलास, कशा करता आलास? तेव्हा श्रावण बाळांना सांगितलं, राजा मी माझ्या आईवडिलांना घेऊन तीर्थयात्रेला चाललेलो आहे. दुपारच्या उन्हामुळे त्यांना तहान लागली आणि मग त्यांची तृषा भागवण्याकरता या सरोवरावर ही घागर घेऊन पाणी नेण्याकरता आलोय. आणि अशा तुझा असणारा बाण माझ्या काळजामध्ये आरपार ओतून बसला. तेव्हा राजा दशरथ त्या श्रावणाला सांगू लागला, हे बाळा माझी काही चूक नाही रे, मी सुद्धा या जंगलामध्ये शिकारी करता आलो होतो. दिवसभर वनवन फिरूनही मला शिकार सापडली नाही. शेवटी तहानेनं व्याकुळ झालो, या सरोवरावर पाणी पिण्याकरता आलो. या सरोवराचं पाणी पिलो. मनामध्ये विचार आला, काही दुसरं श्वापद या ठिकाणी पाणी पिण्याकरता येत असते आणि म्हणून या सरोवराच्या काठावर असणाऱ्या एका झाडावर लपून बसलो. अशा तू या ठिकाणी पाणी नेण्याकरता आलास, घागर पाण्यात बुडवली, तुझ्या घागरीचा बुडबुड बुडबुड आवाज झाला. मला वाटलं काहीतरी दुसरं श्वापद आलंय आणि म्हणून आवाजाच्या दिशेनं बाण सोडला, तो तुझ्या काळजामध्ये आरपार होतून बसला. हे बाळा यात माझी काहीही चूक नाही रे. श्रावणानं सांगितलं, राजा जाऊ दे, जे झालं ते झालं. आता फक्त एक कर, माझे आई वडील तहानेनं व्याकुळ झालेले आहेत. मी पाण्याची घागर घेऊन त्यांच्याकडे जा, त्यांची तहान भागव, त्यांची तृषा भागव. आणि श्रावणानं त्या सरोवराच्या काठावर आपला प्राण सोडला. राजा दशरथानं ती असणारी पाण्याची घागर हातामध्ये घेतली. जड पावलानं राजा दशरथ श्रावणाच्या आई वडिलांकडे चालू लागला. तो श्रावणाच्या आई वडिलांजवळ गेला, ती पाण्याची घागर त्यांच्या समोर ठेवली. श्रावणाचे आई वडील अंध होते, पण पायाचा आवाज आल्याने ते विचारू लागले, श्रावणा फार उशीर लागला रे. राजा दशरथ बोलायला तयार नाही. बाळा सरोवर फार लांब होतं का? राजा दशरथ बोलायला तयार नाही. आणि मग आई वडिलांनी सांगितलं, श्रावणा तू आमच्याशी का बोलत नाही? तू आमच्यावर रागवलाय का? आमच्यापासून तुला त्रास होतोय का? तरी राजा दशरथ बोलायला तयार. शेवटी आई वडिलांनी सांगितलं, हा निश्चित आमचा श्रावण नाही. आमचा श्रावण असतं तर आमच्याशी बोलल्याशिवाय राहिला नसता. तू कोण आहेस? तेव्हा राजा दशरथ सांगू लागला, मी राजा दशरथ आहे. आणि मग आमचा श्रावण कुठे विचारल्यानंतर घडलेला सर्व प्रसंग, सर्व करुण कहाणी राजा दशरथांना श्रावणाच्या आई वडिलांना सांगितली. तेव्हा त्या असणाऱ्या श्रावणाच्या आई वडिलांनी राजा दशरथाला शाप दिला, राजा जसं आता आम्ही पुत्र योगानं देह सोडणार आहोत ना, तसं तू सुद्धा पुत्र करून बदशील. म्हणून राजा दशरथाला 4 मुलं असताना अंतकाळी जवळ एकही हजर नव्हता. विठाला देवच काय, देवाच्या बापालाही प्रारब्ध चुकवता आलं नाही. मग प्रारब्ध चुकवता येत नाही का? प्रारब्ध चुकवता येतच नाही का? प्रारब्ध चुकवता येतं, पण त्याकरता भगवंताची कृपा संपादन करणं महत्वाचं आहे. आमचे नाथ बाबा हरिपाठामध्ये त्याचं वर्णन करताना सांगतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा नाथ बाबा सांगतात की त्या भगवंताची कृपा जर झाली तर प्रारब्ध कर्माचा नाश होतो. शास्त्रामध्ये असं एखादं उदाहरण आहे का? एखाद्या भक्तानं भगवंताची भक्ती केली, त्याच्यावर भगवंताची कृपा झाली आणि त्याच्या प्रारब्ध कर्माचा नाश झाला. असं एक नाही, अनंत उदाहरण आहेत महाराज. आता सगळे सांगायला आपल्याला वेळ नाही, पण एकच उदाहरण जर सांगायचं झालं, सुदामा ब्राह्मण त्याची लागी गेला शतभाग देखून गाव सोडूया का दिला का
सुदामजी भगवान कृष्ण परमात्म्याचे लहानपणापासून मित्र, पण दोघांचं प्रारब्ध भिन्न होतं. कृष्ण परमात्मा द्वारकेचे राजे आहेत, सुदामजी एक दरिद्री ब्राह्मण आहेत. सकाळी खाल्लं तर संध्याकाळची पंचायत आहे. आणि म्हणून पत्नी अनेक वेळा सांगायची, तो असणारा द्वारकेचा राजा भगवान कृष्ण तुमचा लहानपणाचा मित्र आहे, तुम्ही एकदा त्याच्याकडे जा, त्याच्याकडे काहीतरी मागा, तो आपलं जीवन सफलित केल्याशिवाय राहणार नाही. पण सुदामजी त्या असणाऱ्या कृष्ण परमात्म्याचे भक्त होते. आणि जे भक्त असतात ना, ते देवाकडे काही मागत नसतात, मागतात ते भक्त नसतात. तुकोबाराय त्या भक्ताचं वर्णन करताना सांगतात, तुका म्हणे जीव भाव देवा जे भगवंताचे खरे भक्त असतात ना, ते जीवाना भावानं देवाच्या चरणाचे दास होतात, सेवक होतात, पण देवाकडे काही मागत नाही. म्हणून पत्नी अनेक वेळा सांगायची, तुम्ही तुमच्या मित्राकडे जा, काहीतरी मागून घ्या, तो कृष्ण परमात्मा आपलं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. पण सुदामजींची मागण्याची इच्छा नव्हती. अनेक वेळा पत्नीने आग्रह धरला. एक दिवस सुदामजींनी विचार केला, चला एकदा जाऊन तरी येऊ, मागायचं काही होऊ. पण अनेक दिवस झाले त्या कृष्णाची आणि माझी भेट नाही, त्या निमित्तानं भेट तरी होईल. आणि म्हणून सुदामजी त्या भगवान कृष्ण परमात्म्याच्या भेटी करता द्वारकेकडे निघाले. पत्नीनं घरामध्ये असणारे बुडभर पोहे सुदामजींच्या पंचाच्या पुरचुंडीमध्ये बांधून दिले. सुदामजी पोहे घेऊन भगवान कृष्ण परमात्म्याच्या भेटीला निघाले. ते द्वारका क्षेत्रामध्ये आले. राजमहालाच्या प्रवेशद्वाराजवळ आले. 2 पहारेकरी दारामध्ये उभे होते. सुदामजींची अवस्था अशी, फाटकं धोतर, फाटकं असणारं शर्ट, फाटकं असणारं उपरणं. द्वारपाल सुदामजींना अडवू लागले, विचारू लागले, आतमध्ये का चाललाय? सांगितलं, अरे तो कृष्ण परमात्मा माझा लहानपणापासूनचा मित्र आहे, त्याला भेटायला आले. ते द्वारपाल विचार करू लागले, कृष्ण परमात्मा द्वारकेचा राजा आहे आणि हा एक दरिद्री ब्राह्मण, हा त्या असणाऱ्या कृष्णाचा मित्र कसा होऊ शकतो? आणि मग द्वारपाल सुदामजींना आतमध्ये जाऊ देणार. शेवटी त्या असणाऱ्या राजमार्गाच्या द्वारातूनच सुदामजींनी भगवान कृष्ण परमात्म्याला हाक मारली. अरे द्वारपाल कन्हैयाचे सुदामजींनी त्या द्वारपालांना सांगितलं, कृष्णाला जाऊन सांगा तुमचा लहानपणीचा मित्र आलाय. पण द्वारपाल सांगायला तयार नाही. शेवटी राजमालाच्या द्वारातून सुदामजींनी भगवान कृष्ण परमात्म्याला हाक मारली. कृष्ण परमात्मा सिंहासनावर बसलेले होते. सुदामजीची हाक ऐकली महाराज, धावतच कृष्ण परमात्मा आले. परंतु भगवान परमात्मा भक्ताच्या भक्तीला इतका भुललेला असतो महाराज, इतका भुललेला असतो. अरे भक्तानं जर अंतकरणापासून हाक मारली ना, तो भगवान परमात्मा त्या भक्ताचा दास होऊन जातो. विठाला विठाला. म्हणून सुदामजींनी हाक मारल्याबरोबर तो कृष्ण परमात्मा पळतच आला. द्वारावर असणाऱ्या सुदामजींना त्यांना घट्ट मिठी लागली. सुदामजी ओक्साबोक्षी रडू लागले. स्वतः कृष्ण परमात्म्याने सुदामजींच्या हाताला धरलं, असणाऱ्या राजमहालामध्ये घेऊन गेले. स्वतःच्या सिंहासनावर सुदामजींना बसवलं आणि कृष्ण परमात्मा चरणाजवळ बसून त्यांची सेवा करू लागले, पूजा करू लागले. कृष्ण परमात्म्याने त्या सुदामजींची षोडशोपचारी पूजा केली. हे सगळे पहारेकरी दरबारामध्ये जमलेली माणसं पाहत होते, अरे द्वारकेचा राजा एका गरीब ब्राह्मणाची पूजा करतोय, सेवा करतोय. कारण तो भक्ताचा अधिकार आहे महाराज. तो भगवान परमात्मा भक्ताचा दास का होतो? तो त्या भक्ताच्या भक्तीला भुललेला असतो.
कितीतरी भक्तांचा तो त्रासच झाला ना महाराज. फक्के मारे कोरडीचे किंवा तुकोबरायांचा अभंगचे, तुकोबरायांचा अभंगचे महाराज. सजन कसा या भिकोला गे माणूस, सजन कसा या भिकोला गे माणूस, सजन कसा या भिकोला गे माणूस. माया सावतास खुरपू लागे, माया सावतास खुरपू लागे, माया सावतास खुरपू लागे. चर्म रंगू लागे रोहिदासा संग, चर्म रंगू लागे रोहिदासा संग, चर्म रंगू लागे रोहिदासा संग, चर्म रंगू लागे रोहिदासा संग. कबीराची मागे शिले दे, कबीराची मागे शिले दे, कबीराची मागे शिले दे. तुकोबराय सांगतात तो विश्वव्यापक असणारा परमात्मा रोहिदासांना चांबडं रंगू लागला, कबीराला शिले विणू लागला, सजन कसायला मांस विकू लागला, जनाबाईला गोऱ्या विचू लागला, आमच्या गोरोबा काकांना चिखल तोडू लागला, सावता महाराजांना खुरपू लागला. अनेक भक्ताची अनेक प्रकारे सेवा त्या भगवान परमात्म्यानं केली, कारण तो भगवान परमात्मा भक्ताच्या भक्तीला भुलतो. भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास. अशा पाशवी निवारोनी, निवारोनी विषय सत्यांचा झाला नारायण, विषय सत्यांचा झाला नारायण. तो भगवान परमात्मा भक्ताच्या भक्तीला का बोलतो? तुकोबराय सांगतात त्या भक्ताच्या अंतकरणाचा विषय तो परमात्मा झालेला असतो. नवे नवे तो भक्त देहानं उदात झालेला असतो, त्यानं आपलं जीवन त्या भगवान परमात्म्याकरता समर्पित केलेलं असतं, म्हणून तो भगवान परमात्मा त्या भक्ताच्या भक्तीला बोलतो, त्याचा दास होतो. इथं सुद्धा सुदामजींची भक्ती पाहून तो कृष्ण परमात्मा सुदामजींच्या भक्तीवर बोलला आणि मग सुदामजींना स्वतःच्या सिंहासनावर बसून त्यांची सेवा करू लागला. एवढंच नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी त्या भगवान परमात्म्यानं स्वतःच्या हातानं त्या सुदामजींना स्नान घातलं. परत काय भक्ताचा अधिकारी हो, स्वतःच्या हातानं स्नान घातलं. सुदामजींची फाटकी असणारी वस्त्र काढून टाकली, स्वतःचा पितांबर सुदामजींना नेसायला दिला. अंगभर सोन्याचे असणारे दागिने सुदामजींच्या गळ्यामध्ये भगवान कृष्ण परमात्म्यानं घातले. 8 दिवस सुदामजींची त्या भगवान कृष्ण परमात्म्यानं कायेनं वाचेनं मनानं सेवा केली. शेवटी आता सुदामजींनी सांगितलं, कृष्णा येऊन आता 8 दिवस झाले, घरचीही वाट पाहत असतील, मला घरी गेलं पाहिजे. जसं आपण वारीला 8 दिवस आलो ना, पंढरपुरापर्यंत जाईपर्यंत कोणाला घराची आठवण होत नाही, कोणालाच होत नाही. पण एक खंत अशी, आता बोलून दाखवतो. 8 दिवस माणसं मोठ्या प्रेमात भजन करत चालतात, पण पंढरपूरमध्ये गेलं ना काय होतं काय कळत नाही. भाऊ एकदा चंद्रभागेचं स्नान झालं आणि पांडुरंगाचं दर्शन झालं तर एकादशी सुद्धा वाट पाहत नाही. बरं तिथं जर एखाद्याला विचारलं ना, आज 10मी आहे भाऊ, उद्या एकादशी, जाऊ भारत सोडून, नको नको घरीले कामं पडले. 8 दिवस कुठे गेले ते कामं, कुठे गेले ते 8 दिवस कामं? ते माग झालेच ना महाराज, ते काय आपलं वाचून राहिले का? पण माणसं थांबत नाही शोकांती काय. विठाला तसं सुदामजींनी सुद्धा त्या भगवान कृष्ण परमात्म्याला सांगितलं, म्हणले कृष्णा आता इथे येऊन 8 दिवस झाले, म्हणले आता मला घरी गेलं पाहिजे, माझी मुलं माझी बायको माझी वाट पाहत असते. कृष्णानं सांगितलं हरकत नाही जा, पण एक करा म्हणले, तुमच्या अंगावरचा तो पितंबर काढून ठेवा, ते गळ्यात घातलेले दागिने काढून ठेवा, काढून ठेवा म्हणले, तुमची वस्त्र घाला तुम्ही निघा. अरे सुदामजी विचार करू लागले, 8 दिवसापूर्वी मी आलो, यानं माझ्या अंगावरची वस्त्र काढून घेतली, त्याचा पितंबर मानले असायला आहे, त्याच्या हातानं मला आंघोळ घातली, माझी पूजा केली, 8 दिवस माझी सेवा केली, आणि आता मला सांगतोय ती वस्त्र काढून ठेवा, दागिने काढून ठेवा, आणि तुम्ही तुमची वस्त्र घालून जा. सुदामजींना मनामध्ये थोडासा राग आला महाराज, पण विचार केला जाऊ दे, आपलं प्रारब्ध आहे, आपल्याला भोगल्याशिवाय पर्याय नाही, कारण प्रारब्ध भोगूनच त्यागावं लागतं महाराज, ती तसं त्यागता येत. आणि मग सुदामजींनी आपली वस्त्र अंगावर घातली. फक्त भगवान कृष्ण परमात्म्याने सुदामजींना औक्षण करण्याकरता त्यांच्या कपाळावर हात लावला, त्यांच्या कपाळाची रेषा पुसून टाकली.
कपाळावर असणारी गरिबीची जी रेषा होती, दारिद्र्याची जी रेषा होती, ती कृष्ण परमात्म्यानं पुसून टाकली. सुदामजींना ते काही कळलंच नाही. त्यांना तो भगवान कृष्ण परमात्म्याचा राग आला होता. अरे माझ्या अंगावरचे कपडे काढून घेतले, दागिने काढून घेतले. त्यांना असं वाटत होतं पण जाऊ दे, आपलं प्रारब्ध आहे. आणि मग मजल दर मजल करत सुदामजी पुन्हा आपल्या नगरीच्या दिशेनं चालू लागले. तर तो भगवान परमात्मा असं आहे महाराज. त्या सुदामजींचा भाव पाहून त्यानं सुदामजीचं प्रारब्ध बदलून टाकलं. फक्त सुदामाचं घर नाही, त्याची अख्खी नगरी सोन्याची करून टाकली. विठाला विठाला आणि म्हणून भगवान कृष्ण परमात्मा सांगतात, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की त्या परमात्म्याची कृपा जर जीवावर झाली ना, या प्रारब्ध कर्माचा नाश होतो. म्हणून खऱ्या अर्थाने त्या भगवंताची कृपा संपादन करणं गरजेचं आहे. पण ही भगवंताची कृपा कोणत्या भक्तावर होती? कोणत्या भक्तावर होती? आमचे तुकोबाराय सांगतात, ज्या भक्तानं संसार सोडला त्याच्यावर भगवंताची कृपा होती. अभंगाचं पहिलं चरण. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात की ज्या भक्तानं संसार सोडला त्या भक्तावर भगवान परमात्मा कृपा करतो, माया करतो. आता हे सांगते कोण? तुकाराम महाराज. तुकाराम महाराजने रात्रंदिवस येणे देव संसार केला आणि तेच सांगते ज्यानं संसार सोडला त्याच्यावर भगवान परमात्मा कृपा करतो. आता संसार सोडणं म्हणजे काय हे पुढच्या कीर्तनात आपण सांगू. आता आपला वेळ संपलेला आहे, दिवसभर प्रवास झाला, वाटचालीची सवय, त्यामुळे प्रस्तावनेतच कीर्तन थांबून घेऊ आणि मग अभंगाच्या पुढच्या चरणाचा विस्तार जेव्हा कधी संधी मिळेल रस्त्याने तेव्हा निश्चित तुम्हाला अभंगाचं पहिलं चरण आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. उभयबार खुमाई बार 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 जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तर मंडळी, हा दुसरा कीर्तनाचा व्लॉग इथंच संपवतोय. आणि तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला तर आपण भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.